थँक्यू, धन्यवाद राकेश भावेश. आपण केलेली इनिंग साजेशी खेळ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक सन्मान देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. सुरेंद्रजी लांजेकर यांचा सन्मान केला जातोय. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. वैभव कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर मंचावर यायचंय. सुरेंद्रजी लांजेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दहागाव संघाचा आपला 12th मॅन या ठिकाणी येऊ द्या. दहागाव आपल्याला विनंती आहे, नाही तर 2 धावांसाठी पेनल्टीचा सामोरे जावे लागेल. दोन्ही सलामीचे फलंदाज, दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज, स्ट्राईक वरती फलंदाज, दोन्ही फलंदाज. कुणाल आपण स्ट्राईक वरती पाहतोय. पहिला चेंडू फुलटो चेंडूला ऑफ साइडला खेळत असताना चेंडूला मिरकावून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तक मेद असतात. चेंडू सीमारेखा पार, आउट ऑफ द प्लॉट, षटकार. केला गेला. विराट कोहली सारखा फटका खेळून त्या ठिकाणी रडांची त्या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून होताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडूवरती षटकाराने अकाउंट ओपन केले गेले. या षटकारानंतर पुन्हा धावा कशा प्रकारे मेंटेन ठेवतील ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पहिल्या चेंडूवरती 6, पहिल्या चेंडूवरती आल्या धावा 6. सामना उघड्या डोळ्याने पहा. ज्या 2 संघांमध्ये आपण भिडंत पाहतोय, खास करून अडखलवन वर्सेस दहागाव या 2 संघांदरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. नक्कीच अटातडीचा सामना रोमहर्षक लढत भिडंत ह्या 2 संघांदरम्यान पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू जवळून एकमेकांना ओळखतायत. कोण कशा प्रकारचा खेळतोय, काय कशा प्रकारची त्या ठिकाणी रणनीती आखणं गरजेचे आहे ही मात्र दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. आता पुढचा चेंडू कट त्यानंतर एक तेरी तो एक मेरी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. मगाशीच मी त्या ठिकाणी उल्लेख केला गेला होता की दोन्ही खेळाडू एकामेकाला जाणतायत, कशा प्रकारे खेळणं गरजेचं आहे. पहिला चेंडू फुलटा चेंडू नंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी गोलंदाजाने निर्माण करून दिली आणि क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली आहे. आणि ती साथ मिळाल्यानंतर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. निखिल बॅटिंगसाठी आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. षटकार आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा संयमी कंट्रोल पाहायला मिळणार. परंतु जशा प्रकारे गोलंदाजाने चेंडूला रिलीज केलं, लेग ब्रेक प्रकारचा चेंडू, कट होणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी बॅट टाकताना ती टॉपेज लागली आणि पॉईंटच्या क्षेत्ररक्षकामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी त्या ठिकाणी होताना पाहायला मिळणार नाही. सोपा झेल टिपलाय. फलंदाजाला बाद होताना आपण पाहिलंय. दुसऱ्या चेंडूवरती पहिला धक्का मिळताना आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी. सर थोडी घाई करायची, एवढा वेळ देवळात आपल्याला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 3 षटक पूर्ण 15 मिनिटाच्या अवधीमध्ये करायचे आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूवरती अपील केली गेली पायचीसाठी. पंचाने फेटाळल्या आणि पुन्हा एकदा सिग्नल देतात. इट्स लेग बाईटची धावा मिळताना पंचांचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जातोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाल्या. धाव संख्या 1 ने वाढली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 7 धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. स्ट्राईकवरती बॅटर नव्याने आपल्याला पाहायला मिळते. बघा पहिलं चेंडू फेस करणार आहे. या इनिंग्स मधला पहिला चेंडू फेस करत असताना आपण एकदा ऑन साइडला खेळायला फटका आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि 1 धावेवरती समाधान.
लॉंगॉनला त्या ठिकाणी खेळला फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली आहे. एक धावाने धावसंख्या वाढली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट, त्यानंतर कमबॅक आणि पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्याने धावसंख्या वाढली आहे. 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटक पॉवर प्लेचा समाप्त झाला आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 10 धावा आल्यात मध्ये या ठिकाणी या फ्लडलाईटमध्ये येणाऱ्या धावा आहेत. यामध्ये 10ची सरासरी शेवटपर्यंत जर का राखली तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला एक सन्मानजनक स्कोअर उभा करण्यासाठी मजबूती प्राप्त करणारे असतील. ओके, एक षटकाचा खेळ संपला. एक षटका अखेर धाव जगते झाले 10. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नव्याने गोलंदाज तयार होताना आपण पाहतो यश यांना. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरी षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यश तयार होतोय. यशला मात्र आता गोलंदाजीमध्ये यश आणणं गरजेचं आहे. जशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. पहिले एक षटक त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मागच्या 4 चेंडूवरती 4 धावा कंप्लीट केल्यात. आता मात्र यश कशा प्रकारे गोलंदाजी करणार. दुसरा षटक आहे आणि वैयक्तिक पहिला षटक. यश यांचा पहिला चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडूला आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू निघून चालला ऑफ साईडला. धाव मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरवलेली आहे. धावसंख्या स्थिरवली. आता मात्र यशाची वाटचाल करताना पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा यश तयार. पुढचा चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडूला शॉर्ट टर्म पूल करत असताना शेंडावल चेंडूला बिरकावून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये मस्तक पे दस्तक. क्षेत्ररक्षक बदलाय. दर्शक आणि दर्शनीय फटका पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेखा पार. आउट ऑफ द प्लॉट. येतोय षटकार. 6 धावेने धावसंख्या वाढली आहे. चेंडू द्यायचंय. 6 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच यानंतर होणार सामना रातांबेवाडी विरुद्ध बुरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठावर संपर्क साधावा. रातांबेवाडी विरुद्ध बुरी. 16 धावसंख्या झाली आहे. पुन्हा इथं जडमधला चेंडू. आता मात्र लावडो पील. पंचांनी फेटाळल्या परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. यशला थोडंसं यश त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूवरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट पिच चेंडू होता. त्यानंतर पुढच्या चेंडूला थोडेसे पुढे घेऊन गेलेत. पुढे घेऊन गेल्यानंतर जशा प्रकारे आपण क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हणतो तशाच प्रकारचा चेंडू या ठिकाणी हाताळण्यात आला होता. पुढील चेंडू आहे. आता पुन्हा एकदा फुल टॉस. चेंडूला फुल्या तीरावरती यॉर्कर बनवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र फुल टॉस मधला आणि फुल टॉस करत असताना चेंडूला ऑन साईडला घेऊन काढला. तोपर्यंत फील्ड करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने धावसंख्या वाढताना पुन्हा पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी. आता मात्र नजाकत नाही पण त्या ठिकाणी संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाकडून होताना पाहतोय. 2 धाव्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे ते यश. ओर पिच चेंडू आहे. चेंडूला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न मिस टाइम पाहायला मिळाला. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना पाहतोय. चुकी झाल्यानंतर पुन्हा चेंडूला गॅदर करून थ्रो करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. बुरी संघाच्या संघनायकाने कृपया व्यासपीठावर संपर्क साधावा. समोरचे संघ आलेला आहे. धावसंख्या झाल्या 20. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकामध्ये धावसंख्या झाल्या 20. आता शेवटचं षटक आहे कारण 10 गाव संघाला 1 ओव्हरचा या ठिकाणी पेनल्टी आहे. त्यामुळे शेवटचं षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवणार
या मात्र दहागाव संघासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. निर्णायक षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा बनवणार, किती धावा रोखणार. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. केतन वैयक्तिक पहिली संघासाठी तिसरे षटक घेऊन त्यांना पाहायला मिळत आहेत. अडखलबन संघासाठी अडखल संघाला 4 षटक खेळायचे आहेत. त्यानंतर दहागाव संघाला 3 षटक खेळायचे आहेत. बघूया दहागाव संघाचे फलंदाज आता किती धावा जमवणार ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पहिला चेंडू, पहिला पुन्हा एकदा गुडलिन स्पॉटवरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलं. एक धाव कंप्लीट केलाय. दुसरी पुन्हा एकदा थोडीशी मिस फिल्डिंग, फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्यामध्ये त्या ठिकाणी थांबवलंय. स्ट्राईकच्या फलंदाजाने एकच धाव कंप्लीट होताना पाहतोय. एक धाव कंप्लीट झालाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळालाय. गोलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडंसं नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती तयार. फुलटा जडवरचा चेंडू आहे. जडवरच्या चेंडूला पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग विजर मध्ये घेऊन काढला फटका. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. दुसऱ्या धावेसाठी कॉल रिसीव्ह नाही तर मिस कॉल राहते. कॉल कट होतोय. फलंदाज बाद. मैदानामध्ये खेळ रंगलेला पाहायला मिळतोय आणि रंगत असताना 2 धावे घेण्यामध्ये फलंदाज मात्र असफल ठरताना पाहायला मिळाले. असफल ठरलेत. आता मात्र पुन्हा एकदा थोडेसे गोलंदाज देखील त्या ठिकाणी फेल ठरलेत. गोलंदाज फेल. त्यानंतर एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धावा अतिरिक्त 1 धावा एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 या धावसंख्येमध्ये. चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. अलाउन द कार्पेट सी मारेगा पार चौकार. जशा प्रकारे युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष अमोलजी वैराग यांचा या ठिकाणी सॉंग पाहायला मिळाला आणि सुंदर उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ एरियावरती चेंडूला घेऊन गेले. चेंडूला थोडासा बॅटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि त्या निर्धाव चेंडूची सांगता होताना पण पाहायला मिळाले आहे. धावसंख्येला पुन्हा थोडासा ब्रेक लागवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून होताना पण पाहतोय. निर्धाव डॉट चेंडूची सांगता झाली आहे. जवळजवळ शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ह्या चेंडूवरती किती दबा येणार. आता मात्र पण एकदा शॉर्टपी चेंडूला बॅटची आतली कडा लागली आहे. त्यानंतर चेंडू मागच्या दिशेने जातो. यशरक्षकाकडून थोडी मिस स्पीड झाली आहे आणि मिस स्पीड झाल्यानंतर एक धाव कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28-28 या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी 29 धावा बनवायच्या 4 षटकामध्ये फलंदाजी करताना अडखलबन या संघाला. चला थोडी घाई करायची आहे. वैराग यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. तसेच आमचे उप सेक्रेटरी प्रदीप बेर्डे यांचे बंधू श्री संतोष बेर्डे यांनी व्यासपीठावरती संपर्क साधावा. त्यांचा आता सत्कार करण्यात येत आहे. रातांबेवाडी संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. चेंडू द्यायचा आहे.
हॅलो, चला थोडी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला लगेच आपण फील्ड पोझिशन सजावून घ्यायचं. आपल्यासाठी फक्त 20 सेकंदाचा कालावधी असतो. 20 सेकंद मध्ये आपण संपूर्ण फील्ड पोझिशन रेडी असणं गरजेचं आहे आणि पुढील 10 सेकंदामध्ये आपले दोन्ही बॅटर मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. माननीय संतोषजी बेर्डे साहेब. माननीय श्री विजयजी कांबळे सिंधुदुर्ग तालुका यांच्या हस्ते श्री संतोषजी बेर्डे यांचा सत्कार करण्यात येत आहे. चला थोडी घाई करायची आहे. दोन्ही बॅटर आपण लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. चला पाहिजे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतं. सन्मान देखील त्या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय मंचावरती सन्मान केला जातोय. सन्माननीय अतिथी यांचा सन्मान केला जातोय. अध्यक्ष अमोलजी वैराग यांच्या शुभेच्छा सन्मान केला गेलाय. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. धावसंख्या झाली ते म्हणजेच 28 धावसंख्या झाली. 29 धावांचं टार्गेट सेट केला गेलाय आणि दुसऱ्या डिंगला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. स्ट्राईकवरती फलंदाज सुशांत. नॉन स्ट्राईक एंडवरती विनोद अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूला भिरकावून दिलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. क्लिअर करताना पंचाचा सिग्नल काय येतोय ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पंचाचा सिग्नल आपल्यापर्यंत दिला जातोय. फटका मात्र मोठा प्रहार पाहायला मिळालाय फलंदाजाच्या बॅटमधून, सुशांतच्या बॅटमधून. थँक्यू ड्यूसे. पहिल्या चेंड वरती चौकाराने अकाउंट ओपन केले गेले. पुढील चेंडू गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने कट केलंय. कट केल्यानंतर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने कव्हर पॉईंट लावून चेंडूला गॅदर करेपर्यंत एक धाव कंप्लीट केल्या. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 5-2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूमध्ये 5 धावा बनल्यात. 29 धावा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 4 षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा बनल्या गेल्या. 5 धावा बनल्या. पण एकदा कट आला मात्र झेलची संधी. पॉइंट क्षेत्ररक्षक डाईव्ह लगावून त्या ठिकाणी झेल पकडण्याचा प्रयत्न. एपर्ट्स मात्र सुंदर पाहायला मिळाले परंतु त्या एपर्ट्सला यश मात्र पाहायला मिळत नाहीत. त्या दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले होते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 7 धावसंख्या झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय सतीश. सतीशचा पुढील चेंडू असणार आहे. बघा कशा प्रकारची गोलंदाजी होणार. आता मात्र पुन्हा एकदा गुडलेस स्पॉटवरचा ऑन साईडला प्लेस केल्यानंतर 1 धाव कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजाने. आता मात्र संयमी के बूंद से समुंदर बनता है, उंगलियों से कलाई बनती है. ऐसी छोटी छोटी चीज़ें उसी से पूरा क्रिकेट का रहस्य बन जाता है. आणि बेसिकला महत्त्व देत असताना दोन्ही बॅटरने कोणत्याही प्रकारची घाई केली नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल डबल रोटेट करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा हेच प्रेशर आहे. प्रेशर दडपण आता मैदानाच्या आतमध्ये दिसताना पाहायला मिळते. गोलंदाजावरती प्रेशर आल्यानंतर वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज नक्कीच करणार. आणि तसं करत असताना चेंडू येतोय वाईट चर्पमध्ये अतिरिक्त 1 धाव. एका धावेने टोटलमध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न
फलंदाजाकडून होताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आता मात्र सुंदर गोलंदाजी पण एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून होतोय. गुडलेस स्पॉटवरचा चेंडूचा सरळ वेगाने जणा चेंडूला प्लेस केलाय. शॉर्ट लेगला प्लेस केल्यानंतर एक धाव कंप्लीट केला. एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या जर पोहोचली ती एक षटका अखेर 10 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 10. आपण गाव संघाने देखील पहिल्या षटका अखेर 10 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर पाळी कशा प्रकारे त्या ठिकाणी थांबताना पाहायला मिळतं दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये खास करून त्या ठिकाणी धावा येताना थांबताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आता तसंच काहीतरी प्रयत्न पुन्हा एकदा गोलंदाजी करताना 10 गाव संघाच्या गोलंदाजांना मात्र या ठिकाणी करावं लागणार आहे. 10 धावा बनल्यात. अजून 29 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात 10 बनल्यात. 19 धावा अजून बनवायच्यात. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 मध्ये 19 म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी मात्र सुंदर गोलंदाजी करावं लागेल. क्षेत्ररक्षकांना जास्तीचा प्रयत्न करावा लागणार. जास्तीचे एफर्ट्स क्षेत्ररक्षकांना लावावे लागणार आहेत. चला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे राईट मुहूर्त विकेट. पहिला चेंडू वेगाने निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळतोय. चेंडूला थोडी पुढे घेऊन गेलेत. पुढे गेल्यानंतर गुडलास पॅटला चेंडू रिलीज झाल्यानंतर वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे 10. हे षटक मात्र महत्वाचं आणि निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जितक्या धावा रोखल्या जातील तितक्या 10 गाव संघासाठी महत्वाच्या असणार आहेत. जितक्या धावा जमवल्या जातील तितक्या धावा अडखलबंद संघासाठी देखील महत्वाच्या असणार आहेत. पुढील चेंडू फुल लेंथ तिऱ्यावरचा ओरपी चेंडूला ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न परंतु सक्सेस नाही तर अनसक्सेस होताना क्षेत्ररक्षक सक्सेसफुल. झेल टिपतात फलंदाज बाद. सुंदर उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला. आणि शेवटच्या क्षणी ज्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला जी मिठी मारली आहे शेवटच्या चेंडूला या ठिकाणी कॅच पकडताना दोन्ही हात व्यवस्थित क्लोज होताना आपल्याला पाहायला मिळेल. फ्रंट लाईट मधली कॅच असे पकडण्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी नजर शेवटपर्यंत बनवून ठेवणं महत्त्वाचं असतं. तशाच प्रकारचा खेळ करताना क्षेत्ररक्षकाकडून होताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाले. पहिला विकेट पहिला धक्का संघाला लागताना आपण पाहायला मिळेल अडखलबंद संघाला. पुढील चेंडू पण एकदा गुडलेस पाठवता चेंडूला कट केले. बॅकफुटला जाऊन कट केल्यानंतर चेंडू खेळू काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरच्या शरीर क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट केला. एका धावेने धाव संख्या थोडी पुढे सरकताना पाहायला मिळते. डबल 1 11 1 1 1 11 या धाव संख्येवरती एक गडी बाद. अशा प्रकारची धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर कार्ड पाहायला मिळते अडखलबंद संघाचा. गोलंदाजी ट्रॅकवरती पण एकदा 10 गाव संघाचे गोलंदाज तयार आहेत. राईट होत विकेट. फील्ड पोझिशनचा विचार केला तर यष्टिरक्षक पाहायला मिळत आहे. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. कव्हरला त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला थोडासा डीपच्या प्रोटेक्शनमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आहे पुन्हा एकदा आता मात्र कट केलाय. कट केल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळत आहेत. धावा रोखण्याचा प्रयत्न एफर्ट जास्तीचा लावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून होत आहेत. या धावा रोखणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे 2 धावा जाणार असं तिथं सिंगल धावांवरती रोखणं आहे. जिथं सिंगल जाणार तिथं थोडासा क्षेत्ररक्षकांना विकेट घेण्याचा प्रयत्न करणं आहे. या जर धावा रोखल्या गेल्या तर नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगताना लढताना पाहायला मिळणार आहे. पुढील चेंडू आहे आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ नावाचा जोरदार अपील केली गेली आहे. त्यानंतर एक धाव कंप्लीट. पंचाचं सिग्नेट आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाला. एका धावेने धाव संख्या पुढे सरकल्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 13 या धाव संख्येवरती. आज जमणार खेळ रंगणार
महान आहे. आपण पाहिला या षटकामध्ये जशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 10 धावा गेल्यात, त्यानंतर जसा उल्लेख केला गेला होता की हा षटक महत्त्वाचा असणार आहे आणि त्या महत्त्वाच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना 10 गाव संघाने 3 धावा फक्त खर्च केल्यात. त्या गोलंदाजाने 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा प्रेशर दडपण फलंदाजांवरती बनवून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पीच चेंडूला शॉर्ट टर्म पूल पॉवरफुल सक्सेसफुल होताना चेंडू सीमारेखा पार षटकार. हॅलो सर, एक रिक्वेस्ट आहे. आपण जे सामने खेळवायचा विचार केला होता ना, सेकंड राऊंड दुसरी फेरी, तर ते सामने उद्याच खेळू देतील. जो ज्यांचे राऊंड झाले ते घरी जाऊ शकतात. ओके, त्याच्या नोटेड दिलेले आहे सर्व संघांना. सकाळी 8 वाजता पहिला सामना होणार आहे. त्याची सर्व संघांना माहिती देखील पोहोचवली गेली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू झेल पकडण्याची संधी आहे. झेल सुटले शिवनदान. चेंडू पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकदा कंप्लीट सुरू प्रयत्न मिस फिल्डिंग तोपर्यंत 3 धावा. त्या 3 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो परंतु चेंडूला कव्हर केले तेपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धाव्याने धाव संख्या वाढल्या जाऊन बसल्या 22. दुसऱ्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी, त्यामध्ये आलेल्या 3 धावा, बनलेलं प्रेशर आणि ते प्रेशर अशा प्रकारे बनलं होतं आणि त्या प्रेशरला बिल्ड करत असताना तिसऱ्या गोलंदाजाने मात्र त्या गोलंदाजाची फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने हवाच काढून टाकली आहे. हा पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला झेल पकडण्याची संधी होती. संधी मात्र त्या ठिकाणी गमावली. त्यानंतर पूर्णपणे या मॅचची हवा निघून गेली आहे. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा वेगाने चेंडू यष्टिरक्षकांच्या हातामध्ये थांबतोय. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. धाव संख्या स्थिरवली. धाव संख्या ती म्हणजे 22. 7 चेंडूमध्ये 7 धावा बनवायच्यात. पुन्हा एकदा पुढे उंच हवेमध्ये झेलची संधी आहे. मिसळून फटका पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाला. झेल खाली. आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकवी नाही. टिपला झेल संपलाय. बॅटरचा खेळ. फलंदाज बाद. पुन्हा एकदा थोडासा सामना कलाटणी घेताना पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. 6 मध्ये 7 दिल की धडकन बढती हुई आणि डीजे मास्टर तेच काही सांगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू निर्णायक असणार आहे. जो कोणी फलंदाज षटकार लगावला त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि आता मला पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट. त्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर. सामना आता मात्र 60-40 वाला सामना आपल्याला पाहायला मिळत होता. आता सामना पुन्हा एकदा 50-50 वरती येतोय. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार. शेवटच्या षटकामध्ये 5 मध्ये धाव बनवायच्या 7. लाडूंचा होईल मान सन्मान. रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये 7 धावा बनवायच्या. 5 चेंडूमध्ये 7 धावा. आता मात्र गोलंदाजाला जास्त एफर्ट्स लावावे लागणार आहेत. जास्त प्रयत्न, जास्त मेहनत घ्यावी लागेल. तर फलंदाजाला देखील तितकीच मेहनत घ्यावी लागणार आहे. कोण घेणार उसळी, कोण मारणार भरारी, या स्पर्धेत, या सामन्यामध्ये कोण ठरणार विजयाचा मानकरी. येणारे शेवटचा षटक आपल्याला सांगून जाणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. गोलंदाजाचं नाव आहे कुणाल. कुणालचा हे पहिले 2 चेंडू महत्वाचे असणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल स्ट्राईक वरती आहेत. फलंदाज अजिंक्य. पहिला चेंडू आहे.
पहिला फुल टॉस चेंडू मिस टाइम शॉट त्यानंतर थर्ड मॅच मिस फील्डच्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने धावसंख्या वाढली. आता मात्र या ठिकाणी ऑफर दिली होती कुणालने परंतु तिथपर्यंत यशस्वी ठरत नाहीत. बीट झाले ते फलंदाज थोडीशी बॅटची आतली कडा लागून चेंडू थर्ड मॅनला ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केलाय. अजूनही सामना रोमहर्षक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. याला चेंडूचा गेला शिल्लक आहे 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 2 चेंडू अशा प्रकारे टाकतात बघा ते देखील फार महत्त्वाचं असणार आहे. 2 अशा प्रकारे टाकायचे आणि 2 अशा प्रकारे मारायचे आहेत आणि ते मारत असताना चेंडू खेळलाय. फाईन लेगला एक धाव कंप्लीट मिस फिल्डिंग त्यानंतर दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय. गचाळ क्षेत्ररक्षण त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या 25-25. येणार आहे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये धाव बनवायचे 4. 3 मध्ये 4. गोलंदाज आहे हुशार, फलंदाज आहे हुशार. कोण या ठिकाणी आतापर्यंत हवी होणार ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा. गोलंदाज स्ट्राईकवरती गोलंदाज तयार स्ट्राईकवरती फलंदाज फुल्यांती रवाचा चेंडू अलावंत कारफीट चेंडू थोडा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड होता परंतु चेंडू वाईड हिचला खेळून गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अलावंत कारफीट चेंडू सीमारेखा पार क्लिअर करत असताना येतोय विजयी चौकार. लाडूंचा होईल सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच अडखलपणे संघाने सुंदर खेळ पाहायला मिळाला. दहागाव संघाकडून खास करून 3 षटकामध्ये केलेली ती फलंदाजी आणि शेवटच्या षटकापर्यंत लढावं लागलं फलंदाजी करताना अडखलपणे संघाला. त्यामुळे हाडलक दहागाव आपण देखील सुंदर खेळ केलात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला जातोय अजिंक्य